तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हे गायपाताची भाजी असते। तर हे आपल्याला निसून घ्यावे लागते। तर आपल्याला कालवण बनवण्याआधी अशा प्रकारे निसून घ्यावे लागते। तर त्याच्या आतमध्ये मित्रांनो बघू शकता हे लहान साईजचं असतं मध्यभागी। तर हे काढून आपल्याला टाकायचं आहे। तर हे काढल्यानंतर मित्रांनो भाजी कडू लागणार नाही आपल्याला, कारण मित्रांनो हे जर ठेवलं तर ती भाजी कडू लागते आपल्याला। तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो गायपाताला भाजी असते। तर मित्रांनो हे फक्त आपल्याला रानामध्येच भाजी भेटते। तर ही भाजी आमची निसून झाल्यानंतर ते शिजण्यासाठी टाकायचे आहे। तर मित्रांनो आमची भाजी आता निसून झालेली आहे। तर बघू शकता एवढी भाजी निसून झालेली आहे। तर मित्रांनो ही भाजी निसून झाल्यानंतर ती आपल्याला धुवून घ्यायची आहे। तर ही पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे निसून झाल्यानंतर। मित्रांनो प्रत्येक भाजी आपल्याला निसून झाल्यानंतर धुवूनच घ्यावी लागते आणि नंतरच शिजत टाकावी लागते। तर भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आता। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे गायपाताची भाजी निसून आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि नंतर आता तर मित्रांनो ही भाजी शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर पाण्यामध्ये ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर एवढं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये। आता ही भाजी लगेच चुलीवरती शिजायला ठेवायची आहे। मित्रांनो त्यावरती झाकण ठेवून आपण शिजायला ठेवणार आहोत, म्हणजे भाजी लवकर शिजली जाईल। हा कांदा एकदम बारीक कापायचा आपल्याला भाजीमध्ये टाकायला। तर सोलल्यानंतर हा बारीक एकदम कापून घ्यायचा आहे कांदा। तर बघू शकता अशा प्रकारे भाजी शिजवून तयार झालेली आहे आणि ही भाजी आता पिळून घ्यायची आहे। तर त्यामध्ये पाणी राहतं, ते पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे। असं एकदम दाबून असं पिळायचं आहे। तर बघू शकता पिळल्यानंतर अशी होते भाजी। तर मित्रांनो यामधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर कांद्यामध्ये गरम करावे लागते। तर आता कढई ठेवलेली आणि कढईमध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला। कांदा तळून घ्यायचा आधी। तर 2 चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि लगेच आता कांदा त्यामध्ये टाकून तळून घ्यायचा आहे। तर हा कांदा आता थोडा वेळ असाच हलवून तळून घ्यायचा आहे चांगला। तर मित्रांनो बघू शकता असा कांदा तळून झालेला आहे। तर त्यामध्ये आता मिरची पावडर टाकायची आहे। तर ही घेतलेली आता मिरची पावडर। तर आता त्यामध्ये पिळून ठेवलेली भाजी टाकायची आहे।
मित्रांनो, ही भाजी आपल्याला सुक्की बनवावी लागते, तर सुक्की बनवल्याने खूप टेस्ट येते या भाजीला। तर यामध्ये भाजी टाकून आता चांगले हलवून घ्यायचे। तर यामध्ये मित्रांनो आम्ही बारीक मीठ वापरणार आहोत, म्हणजे बारीक मीठ हे लवकर विरघळतं त्यामध्ये, कारण हे आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे, त्यामुळे आम्ही बारीक मीठ वापरलेलं आहे। मित्रांनो, हे आपल्याला थोडा वेळ असं हलवीत राहायचे आणि आपली भाजी लगेच तयार होईल। तर गरम करून झालेली भाजी आता, आणि ही भाजी आता उतरून ठेवणार आहोत। तर भाजी तयार झालेली हे बघू शकता मित्रांनो। कांदा घालून ही भाजी खूप भारी होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आमची घायपाताची भाजी तयार करून झालेली आहे। मित्रांनो, हे घायपात आपल्याला माळरानावरती सापडते, तर तेथे भाजी आपल्याला हे पावसाळ्यामध्येच आलेली असते। तर मित्रांनो, बरेच मित्रांना ही माहिती नसेल की घायपात कसे असते। मित्रांनो, याची वेगवेगळी नावं सुद्धा असतात, तर आमच्याकडे या भाजीला घायपात असे म्हणतात। मित्रांनो, आपल्याला हे जून मध्येच आपल्याला ही भाजी खायला भेटते। तर ही भाजी कांद्यामध्ये बनवल्यास अशा प्रकारे खूप भारी होते, टेस्टी सुद्धा खूप लागते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही भाजी बनवलेली आहे घायपाताची। तर मित्रांनो, आमचे असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।